हाय फ्रेंड्स, तर तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर तुम्ही बघा मी कुठं आलेले आहे आणि इथं आहे आज 30 मीटर उंचीचा राष्ट्रध्वज ध्वजारोहण करण्यात येणार आहे 15 ऑगस्ट निमित्त. खूप दिवसापासून दादांची इच्छा होती इथं पण एक राष्ट्रध्वज आणायची, तर आज ते कार्यक्रम आहे आणि ते कार्यक्रम आहे आपले उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते आणि तसंच आपल्या लाडक्या वहिनी सुमित्रा पवार यांच्या हस्ते संध्याकाळी 6:30 वाजता हा कार्यक्रम आहे. आता 6:30 वाजलेले आहेत. आम्ही इथं आलेलो आहे 3 हत्ती चौकात. नटराज नाट्यकला मंदिर त्याच्या समोर हे ध्वजारोहण करण्यात येणार आहे. तर बघा तुम्ही हे समोर तुम्हाला दिसत असेल लोकार्पण सोहळा. स्टेज सजवलेला आहे, डीजे पण लावलेले आहेत. इथं कार्यक्रम पण होणार आहे तसंच डान्सचा 15 ऑगस्टचा. अगोदर दादा त्याचं हे करणार आहेत ध्वजारोहण आणि नंतर इथं ध्वजा लोकार्पण सोहळ्यानिमित्त गीत नृत्याचा कार्यक्रम सादर केला जाणार आहे. तसेच फटाक्याची आतिषबाजी करण्यात येणार आहे आणि फायर शहाचे बी आयोजन केलेले आहे. तर तुम्ही बघू शकता आता 7 वाजत आलेले आहेत आणि लवकरच वहिनींचं आगमन होणार आहे या ठिकाणी. तर बघा सगळी तयारी झालेली आहे आणि पूर्ण बारामतीकरांसाठी इथं सोय सुविधा केलेल्या आहेत बसण्याच्या. पूर्ण जेवढे लोकसंख्या येईल तेवढ्यांसाठी खुर्च्या टाकलेल्या आहेत आणि प्रत्येकांची सोय वेगवेगळी केलेली आहेत. जसं की जे स्टाफमधले आहेत त्यांच्या वेगळ्या सोय, बाकीच्या लोकांसाठी म्हणजे जी पब्लिक आहे त्यांच्यासाठी वेगळ्या. पण असं हे 3 हत्ती चौकात चाललेला आहे सगळा कार्यक्रम आणि बघू शकता तुम्ही बारामतीची गोष्टच वेगळी आहे आणि एकदम स्वच्छ आमची बारामती, सुंदर आमची बारामती आहे. तर बघा मी पण बारामतीमध्ये राहते त्यामुळं मला पण बारामतीचा खूप गर्व आहे. आणि आता बघा तुम्ही सगळे पाहुण्यांचं हे झालेलं आहे, भाषण चालू आहे आणि वहिनी आता सध्या येतच आहेत. हे आहे हो का राष्ट्रध्वज 30 मीटर उंचीचा हे राष्ट्रध्वज आहे. ह्याचा सकाळी सुमित्रा पवार या म्हणजे वहिनींनी येऊन याचं हे केलेलं आहे म्हणजे कार्यक्रमाचं उद्घाटन सकाळी आणि नंतर ध्वजारोहण करण्यात येणार आहे. 3 हत्ती चौकाचं आता नाव बदलण्यात येणार आहे. 3 हत्ती चौकाचं नाव आता तिरंगा सर्कल म्हणून करण्यात येणार आहे. तर बघा समोरच तुम्ही किती पब्लिक आलेली आहे, भरपूर पब्लिक आहे आणि पूर्ण जवळजवळ बारामतीकर पूर्ण अख्खे इथं आलेले आहेत. तेवढ्यांची इथं सोय केलेली आहे आणि आता दादांचे आगमन होत आहे त्यामुळे सगळेजण उत्सुकतेने त्यांची वाट बघत होते. दादा आलेले आहेत त्याच्यामुळे सगळेजण उठून उभा राहिलेले आहेत आणि त्यांना बघण्यासाठी, त्यांचे स्वागत करण्यासाठी बघा लोक कसे एवढ्या संख्येने उभा राहिलेत. माझी तर हाईट कमी आहे, तर चला तरी पण तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते जेवढं होईल तेवढं. जी स्टिक आहे ती माझी खराब झालेली आहे त्यामुळं चला तर दाखवते. तुम्ही बघू शकता समोरच तुम्हाला दाखवणार आहे मी. दादा वहिनी इथं आलेले आहेत आणि तेच मेन प्रमुख पाहुणे आहेत आपले उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते. हे राज्यसभेचे खासदार सुमित्रा वहिनी ह्या पण या ठिकाणी येणार आहेत आणि त्यांच्या हस्ते हे 7 वाजता कार्यक्रम होणार आहे. आणि हे आहे नटराज नाट्यकला मंदिर समोर ही जागा आहे, तुम्हाला दिसत असेल त्या ठिकाणी आहे. तर हे बघा झेंडावरती त्यांची खूप वर्षाची इच्छा होती म्हणतात, ते तुम्हाला समजेलच लवकरच. तर बघा ते आलेले आहेत, त्यांचं आगमन होत आहे म्हणून सगळे उठून उभा राहिलेले आहेत त्यांना बघण्यासाठी. तर बघा ही खास सगळ्या बारामतीकरांसाठी खूप गर्वाची गोष्ट आहे की आज 30 मीटर उंचीचा राष्ट्रध्वज रोहण करण्यात येणार आहे. तसंच राष्ट्रध्वज लोकार्पण सोहळा थाटामाटात पार करणार आहे. तर वर बघू शकता तुम्ही दादांचं आगमन होत आहे आणि वहिनी पण वरती आलेले आहेत. वहिनी राज्यसभेचे खासदार आहेत आणि बघा तुम्ही बारामतीकरांनी आता सगळ्यांनी त्यांचं ऐकलेलं आहे. खाली बसा म्हणले की सगळे बसलेत
त्यांचा चालला आहे स्वागताचा कार्यक्रम. आणि मी तुम्हाला जितकं होईल तितकं दाखवण्याचा प्रयत्न करते. तुम्ही नक्की व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनची घंटी दाबायला विसरू नका. तर बघा त्यांचं ते कार्यक्रम चालू आहे. आता राष्ट्रगीत होणार आहे आणि याच्यानंतर ते उद्घाटनाचा कार्यक्रम होणार आहे दादांच्या हस्ते. तर बघा तुम्ही एवढ्या लवकर येऊन पण हो का, हे स्टिक समोर स्टिक आहे, तुम्हाला दिसत असेल, झूम करून मी दाखवत आहे. जागा काय समोर भेटलेली नाही एवढ्या लवकर पण येऊन, कारण बारामतीकर लोक सगळे 5 वाजताच मी तर म्हणते येऊन बसलेले असतील, कारण कार्यक्रम होता 6:30चा आणि आम्ही 6:30ला आलोत. तर कार्यक्रम 7 वाजता हे आलेले आहेत. तर बघा अंधार पडलाय आणि इथं सगळी आतिषबाजी फटाक्याची व्हायलेली आहे आणि हा कार्यक्रम खरंच खूप छान आहे. फटाक्याची आतिषबाजी करण्यात आलेली आहे. फायरशाचे बी करते. तर बघा तुम्हाला मी ते पण दाखवते आहे. फटाक्यांची आतिषबाजी खूप सुंदर पद्धतीने केली. आता सगळे बसायलेत, राष्ट्रगीत झालेलं आहे आपलं. बघा फटाक्यांची आतिषबाजी तुम्हाला आभाळामध्ये तिकडे दिसत असेल, पण ते आवाज काही ठिकाणी मला कमी करावं लागले, कारण यूट्यूबचं कसं आहे म्हणणं की बाबा हे असं गाण्यांचा आवाज आला तर ते कॉपीराईट येतं, म्हणून आवाज कमी केलेला आहे काही ठिकाणी. चला तर आता तुम्ही पण दादाचं भाषण ऐका, मी पण ऐकते. विशेष प्रयत्न केल्याबद्दल मी आपल्या सर्वांचे सहकारी किरण गुजर आणि त्यांच्या सर्व टीमचं मनापासून अभिनंदन करतो, मनापासून कौतुक करतो, त्यांना शुभेच्छा देखील देतो. एकंदरीतच कविवर्य मोरोपंत श्रीधर स्वामी यांच्या नटराज नाट्य मंडळाचं आहे. स्वातंत्र्य दिनाच्या निमित्त 3 दिवसीय नाट्य महोत्सवाचं पण आयोजन त्यांनी केलेलं होतं. त्यामध्ये सामाजिक, ऐतिहासिक, भावस्पर्शी कथा नकांच्यावर आधारित नाटकं निवडण्यात आली. या महोत्सवाच्या माध्यमात उंच उडत राहील आणि प्रत्येक नागरिकाला राष्ट्रप्रेमाची आठवण करून देईल. आजच्याच दिवशी मिळालेल्या स्वातंत्र्याची अमूल्य देणगी जपण्यासाठी आपण सर्वजण एकजुटीनं कार्य करूया, अशा प्रकारची विनंती आपल्याला मी करतो. मी आज विशेष आमच्या रवींद्र लाड यांचं अशा प्रकारचं नाव आपण दिलेलं आहे. आपल्या सगळ्यांच्या काय हे स्मरणात राहील आणि आज त्याचं अनावरण देखील आपण केलेलं आहे. मित्रांनो, मी कामं करत असताना कुठेही माझ्या मनामध्ये कुणाच्या भावना दुखाव्यात, कुणाच्या तरी श्रद्धेला कुठंतरी ठेच लागावी, अशा प्रकारची भावना माझ्या मनात कधीच नसते. मी माझं लहानपण ह्या शहरामध्ये गेलेलं आहे. अनेक माझे सहकारी या शहरात लहानाचे मोठे झालेले, आणि त्याच्यामुळे हे शहर बदलत असताना मी पण लहानपणी बघितलंय. परंतु तुम्ही ज्यावेळेस 91 साली मला खासदार केलं, त्यावेळेस पासून मी काही मागं वळून बघितलं नाही. सतत कुठेही गेलो. आज मी सकाळी बीडमध्ये होतो, नंतर मी दुपारी संभाजीनगरला, छत्रपती संभाजीनगरला आलो, संध्याकाळी मी साधारण आपल्याकडे आलो. उद्या मी कोल्हापूर आणि सांगलीला जाणार आहे, परवा जळगावला जाणार आहे. कामं तर होतच राहणार, परंतु आपली सगळ्यांची बारामती ही ग्रीनरी दिसली पाहिजे. त्याच्यामध्ये मी वेगवेगळ्या प्रकारचा निधी आणतोय, तुम्ही साथ देताय. काही ठिकाणी मला कठोर दिली, बाप आला तरी काढू शकणार नाही अशी व्यवस्था केली. करतोय ते चांगल्या करता करतोय ना बाबा. काही एवढं काम करताना कुठे चुकलं तर सांगा ना, चूक पण मान्य करायची तयारी आहे. पण वेगळ्या पद्धतीनं कुणी काही करण्याचा प्रयत्न केला, कुठेही काही तक्रारी करतात, कुठेही काही करतात. त्या चौकात पण एखादी सांगितलं म्हणजे चौक हा चुकीचा झालाय, काय भूलभुलई आहे. आता काय भूलभुलई दिसतोय का? कसा दिसतोय आता? सांगा त्यांना, आता 1 नंबर दिसतोय. कळ काढणं करतोय. अरे मी किती केलं, तुम्ही जर साथ नाही दिली तर काही होणार नाही. आणि मला नाराज करू नका. मी जर जोपर्यंत आहे तुमच्या पाठीशी तोपर्यंत आहे. तुम्ही जर कुठं काय तर झाडच चोरून देताय, काय यांच्या स्वतःच्या पैशाने झाड त्यांना मिळत नाही, ते प्लांटेशन करतोय ना, हळूच झाड चोरून देतात. परवा सचिन सात म्हणला, दादा 10-12 झाडं चोरली. म्हटलं ती झाडं चोरणारा
त्या ठिकाणी थांबतोय का आपण लावणारा थांबतोय तेच बघू किती चोरून सोडतो. हे करू नका ना बाबा, हे तुमचं सगळ्यांचं आहे, आपल्या सर्वांचं आहे. तुम्ही सगळ्यांनी साथ दिली, तुम्ही नियम पाळले, तुम्ही नीट वागला तर एक चांगली बारामती राहणार आहे. आणि एक असा राष्ट्रध्वज उभा करायचा, पण तो असा उभा करायचा की तो उद्या फटताही कामा नये. कारण मी महाराष्ट्रात फिरतो, काही 150-200 फूट केलाय, त्याच्यामध्ये सारखा तो खराब होतो, मग पुन्हा बदलावा लागतो. इथं करायचं का आपल्या विद्या कॉर्नर चौकात करायचं, मी द्विधा मनस्थितीत होतो. परंतु आपल्या सगळ्यांच्या दृष्टीनं हा भाग अतिशय महत्वाचा आहे. आणि मला घाट टाकू नका, कचरा टाकू नका, इथली व्यवस्थित राहा आणि व्यवस्थित बारामती आपण आणखी हिरवीगार करूया. त्याला साथ द्या. पुन्हा एकदा किरण आणि त्यांच्या टीमचे कौतुक करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आदरणीय दादा, वहिनी आणि तर तुम्ही बघा, आता दादांनी सांगितलेलं भाषण खूप छान होतं आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे बारामतीकरांनी त्यांचं ऐकावं असं मला तरी वाटते. तर चला, आता नृत्यांचा कार्यक्रम चालू झालेला आहे. समोरच बघा देशावरचं गाणं चालू आहे, त्यावरती डान्स चाललंय. कारण हे खूप छान कार्यक्रम आहेत. दादा पण पलीकडे बसून बघतायत. तर बघा, मी आवाज पूर्ण कमी केलेला आहे का तर इथं कॉपीराईट येतं म्हणून पूर्ण आवाज कमी केलेला आहे. पण तुम्हाला दाखवते मी. तिरंगा हे गाणं आहे इथं, त्याच्यावर डान्स चाललाय, खूप छान आहे. तर शॉर्ट व्हिडिओमध्ये मी टाकलंच ते व्हिडिओ. तर जेवढं शॉर्टमध्ये जे गाण्याचे आहेत कार्यक्रम ते शॉर्टमध्ये टाकणारच आहे. आणि बघा कशी तयारी किती छान केलेलं, एवढ्या लोकांना खुर्च्याची याची सोय केलेली आहे पूर्ण खरंच. आणि 3 हत्ती चौकाचं आता नाव बदललेलं आहे, तिरंगा सर्कल असे नाव दिलेले आहे ह्या पॉईंटला, म्हणजे 3 हत्ती चौकाला तिरंगा सर्कल. तर बघा तुम्ही, समोर कार्यक्रम चाललेले आहेत गायनाचे पण. गायन पार्टी पण छान आहेत आणि खूप छान गाणे पण म्हणतात. आणि तसंच पाठीमागं त्या स्क्रीनवरती पण दाखवलेले आहेत ते गाणे, आणि ते समोर म्हणतात आणि पाठीमागं ते गाणे चालू आहे. तर अशा पद्धतीने बघा दिसत असेल तुम्हाला पाठीमागं, आणि समोर ते गाणे म्हणतात. आणि हे पण दाखवायला जमत नाही कारण आवाज कमी केला आहे, कारण कॉपीराईट क्लेम येते. तर बघा अशा पद्धतीने बघून झालेलं आहे सगळं. आवडलं तर नक्की सबस्क्राईब करा. आणि आता मी चाललेले आहे घरी, थोडा कार्यक्रम राहिला आहे, पण आता 9 वाजलेत. चला तर बाय बाय. बघा तुम्हाला हे पाठीमागं दाखवलं आहे मी. आता इथं पार्किंगमध्ये गाडी लावली होती. तर चला बाय.